नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी संयम किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला अलीकडेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बाबतीत बघायला मिळालं. दोघांनाही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, पण त्यांनी मनावरती संयम ठेवला आणि ते यशस्वी झाले. आपल्याला पण यशस्वी व्हायचं आहे का? तर मग मी आपल्यासाठी आज एक मोटिवेशनल स्टोरी घेऊन आलो आहे, जिचं नाव आहे मार्शमेलो टेस्ट. पण तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर आज बघूया मार्शमेलो टेस्ट. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये वॉल्टर मिशेल या मानसशास्त्रज्ञांनी एक 5 वर्षाच्या विद्यार्थ्यांवरती प्रयोग केला. ते एका शाळेमध्ये जातात. एका वर्गामध्ये 50 मुलं बसलेली असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर एक मार्शमेलो नावाचं चॉकलेट ठेवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की 15 मिनिटांसाठी या चॉकलेटला हात लावायचा नाही. मग ते 15 मिनिटांसाठी बाहेर जातात आणि पुन्हा 15 मिनिटांनंतर वर्गामध्ये येतात. वर्गामध्ये आल्यानंतर त्यांना आश्चर्यकारक असे निष्कर्ष बघायला मिळतात. त्यातील 43 मुलांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता पटकन ते चॉकलेट उचललं आणि तोंडात टाकलं. परंतु त्यातील 7 विद्यार्थ्यांनी मात्र त्या चॉकलेटला हात लावला नाही. त्यांना हे वाटत होतं की ते चॉकलेट आपण उचलून तोंडात टाकावं, पण त्यांनी संयम ठेवला आणि या प्रयोगानंतर वॉल्टर मिशेल यांनी या सर्व विद्यार्थ्यांवरती सलग 20 वर्ष अभ्यास केला. 20 वर्षानंतर त्यांना बघायला जे मिळालं ते एकदम आश्चर्यजनक होतं. त्यातील 43 मुलांनी जे पहिल्यांदा चॉकलेट उचललं आणि तोंडात टाकलं, अशा 43 विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या त्या टप्प्यावरती कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होता आलं नव्हतं. परंतु त्यातील 7 विद्यार्थी ज्यांनी चॉकलेटला हात लावला नव्हता, असे सर्वच विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झाले होते. मित्रहो, मला या स्टोरीमधून हे सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मनावरती आपण जर संयम ठेवला तर आपला सुद्धा एक दिवस येणार आहे. आपण सुद्धा एक दिवस यशस्वी होणार आहोत. आणि म्हणून मग आपण सर्वांनी आपल्या मनावरती संयम ठेवा आणि आयुष्यात यशस्वी व्हा.